नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2024चा खरीप हंगाम आता अगदी जवळ आलेला आहे. मे महिना संपत आला आणि वेळेवर यावर्षी पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे वेळेमध्ये पेरणीसुद्धा होईल अशी अपेक्षा आपण ठेवतो आहे. महाराष्ट्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं पीक कुठलं असेल तर ते सोयाबीन आहे. त्या सोयाबीनच्या 3 अशा वाणांची आपण माहिती घेऊ की जे मजबूत आहेत आणि सर्वसामान्य कसल्या शेतकऱ्याला ते चांगले ठरतील. कष्ट कमी झाले, काही कमी पडलं तरी ते प्रतिकारक्षम असे वाण आहेत. MAUS हे जे वाण आहेत हे परभणी विद्यापीठाचे वाण आहेत. त्यामध्ये 162, 612 आणि आणखी ही MAUSचे वाण आहेत. पण त्याच्यामध्ये खास करून 612, आता 725 सुद्धा एक नवीन आला आहे, तोही वाण आणि 162 हे 3ही वाणांचं वैशिष्ट्य असं आहे की सध्या सोयाबीनवरती जो येलो मोजॅक हा रोग येतो आहे ह्याचा अटॅक यावरती बहुतांशी होत नाही. तर लईच जास्त प्रमाणामध्ये जर आपल्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढलं असेल तर मग एखाद्या वेळेला ठीक आहे, परंतु नॉर्मली यावरती सगळ्यात घातक असलेला हा येलो मोजॅक यावरती अटॅक करत नाही. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून तर हे 3ही वाण चांगले आहेत. 162 असेल, 612 असेल किंवा 725 असेल. त्याचबरोबरीनं 612 हा जो वाण आहे ह्याला शेंगा अशा बुचक्यान शेंगा लागतात, म्हणजे एखाद्या पुडगी शेंगा लागतात. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन आपल्याला वाढलेलं दिसतं. आणि 162 जो आहे तो वाण थोडा उंच वाढतो, उभट वाढतो, अगदी बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा लागतात. 725 सुद्धा ह्या दोन्हीपेक्षा थोडा आणखीन सरस अलीकडल्या काळामधला वाण आहे, त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो. आणि जास्त काळाचाही म्हणजे जास्त अवधी पण लागत नाही काढायला आणि कमी अवधी पण लागत नाही, मीडियम पिरियडची हे वाण आहेत. त्याचबरोबरीनं जर एखाद्या वेळेला पावसाचा फार मोठा खंड पडला तर त्या खंड पडल्यामुळं जे काही नुकसान होतं, म्हणजे पाऊस पाण्याचा ताण जर पडला तर पाण्याचा ताण पडल्यामुळं जे नुकसान व्हायला पाहिजे ते नुकसान या ठिकाणी होत नाही. त्यासोबतच काढणीच्या वेळेला समजा एखाद्या वेळेस काढणी करताना काही समस्या शेतकऱ्यांना येतात. बऱ्याचदा रोजगारी वेळेवर मिळत नाहीत, घरी सोयाबीन काढणं शक्य होत नाही आणि मग काढणीला वेळ लागला आणि उन्हाचा चटका वगैरे असेल तर त्याच्यामुळे शेंगा फुटण्याचं जे काही प्रमाण सोयाबीनमध्ये होतं ते या वाणामध्ये होत नाही. त्यामुळे सोयाबीनचा म्हणजे पावसाचा थोडा खंड पडला आणि शेवटच्या पिरियडमध्ये ऊन पडलं, उन्हाला या सोयाबीनच्या शेंगा जरी अशा उघड्या असतील तरी ते फुटत नाहीत. त्याचबरोबरीनं जर एखाद्या वेळेला काढणी करते वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, जास्त ओल पाऊस त्या शेंगावरती निर्माण झाली तर बऱ्याच शेंगामधून बाहेर फुटवे येतात. तशी ती फूट या वाणामध्ये येत नाही. आणि त्यामुळं शेतकऱ्यासाठी रफ अँड टफ मजबूत वाण हे 162, 612, 725 हे वाण आहेत. यांचा वापर आपण आवश्यक केला पाहिजे. आपल्याकडे अनेक प्रकारची वाण आहेत. आपण वेगवेगळ्या वाणावरची माहिती आपल्याला घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि पेरणीच्या तोंडावरती आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला ह्या वाणांची माहिती हवी आवश्यक असतेच. आपण KDS असेल, अजून इतरही वाण आहेत त्यांचीही माहिती घेऊच. परंतु हे माझं असं मत आहे की ज्या शेतकऱ्यांना विशेष शेतीकडे लक्ष देणं शक्य नाही, काही शेतकरी असतात की जे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रोफेशनली शेती करतात, पूर्ण त्याचं बारीक लक्ष असतं. परंतु ज्यांना पेरणी केल्याच्यानंतर वारंवार शेताकडे जाणं शक्य नाही किंवा मग जास्त लक्ष देणं शक्य नाही, अशा शेतकऱ्यांसाठी रफ अँड टफ असे हे वाण आहेत. 162 पेरा, 612 पेरा किंवा 725 पेरा. तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा. जय महाराष्ट्र.